फणस खायला सगळ्यांनाच आवडतो, पण फणस खाल्ल्यावर तुम्ही त्यांच्या बियांचं काय करता? काहीजण भाजीही करत असेल किंवा मीठ लावून उकडून खात पण असेल, पण काही जण ह्या बिया फेकूनही देतात. पण ह्या बिया फेकून न देता वरून अतिशय खुसखुशीत आणि आतून रसाळ असे हे एकाच वेळी चविष्ट आणि भरपूर प्रोटीन देणारे फणसाच्या बियांचे लाडू तुम्ही करून पाहिलेत का? तर चला आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर इथे मी एक बाऊल भरून फणसाच्या बिया स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवून ह्या बिया आपण खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. अगदी डाग पडेपर्यंत याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या बियांवरील जे कठीण आवरण असते तेही सुटून जाईल. आणि पहा, काय बियांचं तर आत्ताच कवच सुटून आलेलं आहे. आता अशा ह्या बिया अगदी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आता 2 मिनिटानंतर ह्या काढून घेऊया. आणि याच गरम कढईमध्ये मी इथे अर्धा कप मकाने घेतलेले आहेत. मकाने ही अगदी खुसखुशीत आणि हाताने सहज मोडता येतील असे इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे. पहा, मी मीडियम गॅसची फ्लेम ठेवलेली आहे आणि आता यांना अगदी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पहा, आता मखानेही छान भाजून झालेले आहे. याला आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी अर्धा कप सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे. तोही अगदी एकसारखा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस अजिबात करपवायचा नाही. इथं मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि छान असं खोबरं भाजून घेतलेलं आहे. पहा, खोबरंही छान भाजून झालेलं आहे. तेही आपण आता काढून घेऊया. आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. या तुपामध्ये आपणाला हवे ते ड्रायफ्रूट्स आता आपण तळून घ्यायचे आहे. प्रथम मी थोडासा डिंक, जवळपास मी इथं 2 टेबलस्पून डिंक घेतलेला आहे. डिंक खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. डिंक छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. चांगला फुलू द्यायचा आहे त्याला. चांगला फुलला की डिंक कुरकुरीत होतो, नाही तो दाताखाली चिकटून बसल्यासारखा होतो. म्हणून चांगला खरपूस असा डिंक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथं मी जवळपास 2 टेबलस्पून असा डिंक तळून घेतलेला आहे. डिंकाला छान फुलू द्यायचा आहे. सगळा डिंक अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे. आता याच पॅनमध्ये उरलेल्या तुपामध्ये आपणाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही तळून घ्यायचे आहेत. मी इथं काजू 2 टेबलस्पून काजू चॉप करून घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत. ते गुलाबी रंगापर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर इथं मी 2 टेबलस्पून बदाम काप करून उभे घेतलेले आहेत. तेही तुपावर छान परतून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पिस्ते आणि तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मी काजू, बदाम आणि बेदाणे इतकंच ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून बेदाणेही चांगले फुगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा, बेदाणे छान फुलू लागलेले आहेत.
आता बेदाणे काढून घेऊया. एका परातीमध्ये हे सगळे मी जिन्नस काढून घेतलेले आहेत. आता थंड झालेले आहेत बिया, फणसाच्या बिया आता थंड झालेले आहेत. त्याची अशी जाड टणक आहे. जाड टणक आवरण जे आहे ते असं आपण काढून घ्यायचं आहे. बिया भाजल्यानंतर हे आवरण सहज निघून जाते. अशा प्रकारे मी सगळ्या बियांचं टरफलं काढून घेणार आहे आणि अगदी यांना बारीक चॉप करून घेणार आहे. या बियांना पहा असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत. हे तुकडे आता मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी त्याचं टेक्स्चर रवाळ असं असावं. पहा इथं मी सगळ्या त्या बिया बारीक अशा रवाळ दळून बारीक करून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये जे तूप राहिलेलं होतं त्यामध्ये हा रवाळ किस आपण काढून घ्यायचा आहे आणि अगदी खरपूस होईपर्यंत याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा. माझ्या चॅनलवर कोबीच्या वडीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला ती पाहायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. आता हा फणसाच्या बियांचा किस फार खुसखुशीत असा भाजून झालेला आहे. पहा कलरही चेंज झालेला आहे. आणखी 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. आता याला काढून घेऊया. आता सगळे इन्ग्रेडियंट्स असे परातीमध्ये काढलेले आहे. पहा खोबरे हातानं चुरून घ्यायचं आहे. तुम्ही जर डिंकही चुरून घेणार असाल तरी चालेल, पण मी इथं फक्त सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे. आता सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. मी डिंक इथं बारीक केलेला नाही, तसाच ठेवलेला आहे. मखाने मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. त्याची पूड इथं घालून घ्यायची आहे. मखाने भाजल्यानंतर बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याची पूड करून घ्यायची आहे. ती या मिश्रणामध्ये मिक्स करून आता ही केवढं मिश्रण झाले पाहूया. एक आणि जवळपास 2 कप हे मिश्रण आणि थोडंसं जास्तीचं असं होतं. आता 2 कपासाठी मी इथं पाऊण कप गूळ घेतलेला आहे. हे लाडू गुळात बनवलेले आहे. कढईमध्ये आणखी 1 चमचाभरच तूप घेतलेला आहे आणि पाऊण कप गूळ किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि पाणी न वापरता याला मस्त असं विरघळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. पहा 1 मिनिटानंतर गूळ छान विरघळू लागलेला आहे. याला असंच अगदी पातळ विरघळून घ्यायचं आहे. पूर्ण फक्त गुळाला विरघळून घ्यायचं आहे. अजिबात त्याचा पाक तयार करायचा नाही. पहा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये पटपट याला ओतून घ्यायचं आहे. आता इथं अगदी चिमटभर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे. पटदिशीन सगळं मिश्रण चमच्यानेच मिक्स करायचे आहे. आणि थोडं थंड झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथं जवळपास फणसाच्या बिया 50 भर होत्या. फणसाच्या बियांमध्ये प्रोटीन्स भरपूर असते, त्यामुळे त्या बिया फेकून न देता
तुम्ही याचा छानपैकी उपयोग करू शकता. एवढ्या मिश्रणात माझे 10 लाडू मीडियम साईजचे झालेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला हे फणसाच्या बियांचे पौष्टिक लाडू? आहेत ना एकदम सोपे आणि हटके. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि घरातील सगळ्यांना खायला घाला. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.